चला सर्वांना जय गुरु. आवाज येतोय? माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? थोडा कमेंटनी तुम्हाला कळवायचं आहे की माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत आहे का? फोन लावून त्यांना विचारू आवाज पोहोचतोय का? हो, तूच बोल. इकडे आवाज येतोय का म्हणा ते टेस्ट करा. वा वा. जय गुरु. आवाज तेवढा तुमच्यापर्यंत पोचतोय का ते कळवा. आवाज पोचतोय का आपल्यापर्यंत? जय गुरु. जय गुरु. वा. सर्वांना जय गुरु. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोचतोय का तेवढं कमेंटनी कळवा मला की आवाज स्पष्ट येतोय का. ओके. आवाज येतोय? आवाज तुमच्यापर्यंत स्पष्ट पोचतोय माझा? सर्वांना जय गुरु. हा हा, आवाज येतोय. झालं आवाज? ठीक आहे. नमो सद्गुरु ज्ञानदीपा प्रकाशा. नमो आद्य रूपा अनंता परेशा. नमो मंगला मंगलद्वैतहारी. तुझे रूप ते पाहू दे विश्वव्यापी. तुझी पाऊले सेवू दे ग्रामरूपी. तुझे ज्ञान सर्वांतरी संचरू दे. तुझा सत्यानंद लोकी भरू दे. खरे नाम निष्काम ही ग्राम सेवा. झटू सर्व भावे करू स्वर्ग गावा. कडो हे वडो देहकारी पडू दे. घडू दे प्रभू ये वडे हे घडू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. थोडा नामजप घेऊया आणि मग आपल्या प्रवचनाला सुरुवात करूया. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे.
हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूजनीय गुरुदेव, चराचरामध्ये दृश्य अदृश्य रूपाने वास करणारी गुरुदेव शक्ती, आणि आज या प्रसंगी सकल संत विचार या व्यासपीठावर प्रवचनाच्या निमित्ताने एका छान अशा विषयाला, एका अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर आपण चिंतन करणार आहोत। सर्वप्रथम प्रवचनाचं मंगल करताना ज्या आचार्यांजवळ या विषयाचं मी अध्ययन केलं ते आमचे गुरुवर्य श्री विठ्ठलदादा काठोडे यांच्या चरणी नतमस्तक होतो। त्याचप्रमाणे सकल संत विचार व्यासपीठ असल्यामुळे महाराष्ट्र देशी झालेल्या सर्व संत महात्म्यांना, तसेच आपल्या या पवित्र भारतभूमीमध्ये आजपर्यंत होऊन गेलेल्या सर्व संत मुनी ऋषी योगी तपस्वी आणि विश्वामध्ये सुद्धा होऊन गेलेल्या सर्व महापुरुषांच्या चरणी विनम्र प्रणाम करतो। आणि आपणा सर्वांना या माध्यमातून या व्यासपीठांशी आता जी मंडळी जोडलेली आहे त्या सर्वांना मी सप्रेम जयगुरु करतो। प्रवचनाला पुढे जाण्याच्या पूर्वी या व्यासपीठावर सेवेचा योग ज्यांनी आणला ते संकेतदादा काळे, निखिल चोरे यांच्या आग्रहास्तव तुम्हा सर्वांशी भेटण्याचा, ऑनलाईन भेटण्याचा हा योग जुळून आला, त्याबद्दल या संकेतजी काळेदादा आणि निखिल चोरे या दोघांनाही धन्यवाद देतो। आणि आपल्या विषयाकडे जाऊया। या मंडळींनी आजच्या या आपल्या 1 तासाच्या चिंतनासाठी जो विषय दिलेला आहे, चित्तशुद्धीची साधना। आवाज पोहोचतोय सर्वांपर्यंत? विषय दिलेला आहे चित्तशुद्धीची साधना, आणि या चित्तशुद्धीची साधना या विषयावर 1 तास आपण चिंतन करणार आहोत। सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुमच्या मनामध्ये जर अशी काही समज असेल की प्रवीण दाऊदपुरे खूप मोठे वक्ते आहेत, खूप मोठे विद्वान आहेत, खूप मोठे प्रवचनकार आहेत, खूप मोठे कीर्तनकार आहेत, तर असा काही तुमचा समज असेल तर तो समज तुम्ही काढून टाका। मी एक साधा सरळ तुमच्यासारखाच, तुमच्यातलाच एक साधा सरळ माणूस आहे, आणि
आपल्या सर्वांच्याशी विनिमय करता यावा, आपल्या सर्वांशी संवाद साधता यावा, या अनुषंगानेच आज या व्यासपीठाशी जोडलेलो आहे. प्रश्न हा आहे की आपल्या विषयाची आपण सुरुवात करण्यापूर्वी विषयाचं प्रास्ताविक करताना विषय ठरवलेला आहे चित्तशुद्धीची साधना. त्या विषयाचं प्रास्ताविक करताना आणि तो विषय आपण सकल संत विचार व्यासपीठ असल्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये आद्यकवी मुकुंदराजांपासून तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गाडगे महाराजांपर्यंत सर्व संत मंडळीच्या विचारामधूनच आपण त्या विषयाला स्पर्श करणार आहोत. तर चित्तशुद्धीची साधना हा जो विषय आहे की चित्तशुद्धीची साधना, आणि मी यापूर्वी बोलताना उल्लेख केला की मी वक्ता नाही, विद्वान नाही, फार मोठा प्रवचनकार नाही, पण जे आपणाशी ठावे ते इतरांशी सांगावे. परंतु मला आमच्या गुरुवरे काठवळदादांच्या सहवासामध्ये ज्या विषयाशी माझा संबंध आला किंवा ज्या विषयावर मला अभ्यास करता आला किंवा ज्या विषयाबद्दल मला काहीतरी करता आलं आणि माझा तो अनुभव किंवा हा विषय मी कशा पद्धतीने समजून घेतला आणि आपण सर्वांनी या विषयावर कशा पद्धतीने पुढे जावं, हा माझा अनुभव मी तुमच्या सर्वांशी शेअर करणार आहे. आणि तो अनुभव आपल्या पूर्वीच्या सर्व संत मंडळींच्या विचारातून आपण त्या चिंतनाकडे वळूया. म्हणून मला जे त्याच्यावर काही करता आलं ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. विद्वत्ता म्हणून किंवा खूप मोठं काही पाठांतर म्हणून किंवा खूप मोठं काही अवाढव्य म्हणून मी त्या विषयावर बोलणार नाही आहे. तर मला काय त्या संबंधी माझी काय समज झाली किंवा मला काय त्यातलं समजलं आणि माझा अनुभव तुमच्या सगळ्यांच्या कामी यावा, या उद्देशाने आपण चित्तशुद्धीची जी साधना हा जो विषय आहे आणि त्याला आपल्या संत महात्म्यांच्या अनुभवाची विचाराची आपण जोड देत आपण पुढे जाऊया. आता सर्वप्रथम असा एक तुमच्या सर्वांच्या मनामध्ये प्रश्न असेल की आपण जो विषय निवडलेला आहे चित्तशुद्धीची साधना, तर आपण जी मंडळी हे लाईव्ह प्रवचन आपण ऐकत आहोत, तर तुमच्या सर्वांच्या मनामध्ये असा एक प्रश्न निर्माण व्हायला पाहिजे की चित्तशुद्धीची साधना म्हणजे हा विषय आपण आज चर्चा करत आहोत किंवा या विषयावर आपण जे चिंतन करत आहोत, तर आपल्या सर्वांना चित्तशुद्धीची गरज आहे. मग ती चित्तशुद्धीची गरज कशासाठी आहे किंवा चित्तशुद्धीची आवश्यकता का किंवा चित्तशुद्धीची आवश्यकता कशासाठी, यावर थोडंसं आपण चिंतन करू आणि मग पुढे जाऊ. तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हजारो वर्षापूर्वी ऋषीमुनींनी आपली समाजव्यवस्था ठरवताना त्यावेळेस या विषयावर काही संशोधन करून आपल्याला त्यांनी मार्गदर्शन केलं. आणि आपण प्रत्येक जण या पृथ्वीवर जेव्हा आईच्या उदरामध्ये जन्माला आलो, 9 दिवस 9 महिन्यानंतर या पृथ्वीवर जेव्हा आपण पहिला श्वास घेतला, पहिलं पाऊल ठेवलं, तर त्या वेळेपासून तर मृत्यूपर्यंत आपल्या जीवनाचं जे प्रयोजन आहे त्या प्रयोजनाची एक सुंदर आखणी आपल्या ऋषीमुनींनी केली आणि त्याला सुंदर असं नाव दिलं की पुरुषार्थ. आणि 4 पुरुषार्थ आणि आयुष्याची 4 विभागामध्ये विभागणी, म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे ते 4 पुरुषार्थ. आणि
त्या पुरुषार्थाची प्राप्ती करता यावी त्यासाठी निश्चित वेळ त्याची सुद्धा विभागणी सुद्धा केली ती 4 आश्रमामध्ये, ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. मग कुठल्या काळामध्ये कुठला पुरुषार्थ प्राप्त करावा ते सुद्धा सांगितलं की ब्रह्मचारी घोकावी अक्षरे, असं तुकाराम महाराजांनी अभंगात सांगितलं की ब्रह्मचारी घोकावी अक्षरे. तर 25 वर्षापर्यंत विद्यार्थी जीवन आणि सकळ शास्त्राचं, भूगोलाचं, सगळ्या भौतिक आणि आध्यात्मिक सर्व शाखेंचा अभ्यास वयाच्या 25 वर्षापर्यंत करावा, म्हणजे ब्रह्मचर्याश्रमात करावा असं बंधन टाकलं. त्यानंतर समाज आणि देशाला आपलं योगदान मिळावं म्हणून गृहस्थाश्रमाची व्यवस्था केली आणि त्याच्यामध्ये काम या पुरुषार्थासाठी आपल्याला त्याच्यामध्ये वेळेची विभागणी केली. आणि गृहस्थाश्रमाला अर्थार्जन हवं म्हणून अर्थ आणि या जीवनाचं प्रयोजन ज्याच्यासाठी आहे तो मोक्ष, तर त्या मोक्षाचा अभ्यास वानप्रस्थाश्रमामध्ये करावा. आणि वानप्रस्थाश्रमामध्ये त्या मोक्षाचा अभ्यास करून आपली अनुभूती, आपला अनुभव, आपलं ईश्वराशी असलेलं नातं अधिक दृढ करत ही शरीर यात्रा संपवावी अशी विभागणी आपल्या ऋषीमुनींनी केली. आणि म्हणून 4 पुरुषार्थ धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ग्रामगीतेमध्ये महाराजांनी पहिल्या सद्धर्म मंथन पंचकामध्ये या आश्रमाचं आणि पुरुषार्थाचं फार सुंदर विवेचन केलेलं आहे. आपली जी जाणकार मंडळी याला जुडलेली असेल त्यांनी या संदर्भातलं चिंतन करावं, किंवा या संदर्भातलं चिंतन तुमचं त्या संदर्भाचं झालेलं असेल असंही आपण गृहीत धरूया. तर महाराजांनी ग्रामगीतेमध्ये पुरुषार्थाची विभागणी हे सुंदर असं ते त्यासाठी तुम्ही त्यावर चिंतन करावं, त्यामध्ये वाचन करावं. आपल्या प्रास्ताविकामध्ये आपलं प्रयोजन एवढं आहे की पुरुषार्थ म्हणजे हे 4 पुरुषार्थ मनुष्य जीवनाच्या यात्रेला येणाऱ्या प्रत्येक जीवाला संपादन करायचे आहेत, म्हणजे याचं अर्जन करायचं आहे, प्रयत्नाने प्राप्त करायचे आहेत. 4 पुरुषार्थ धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ पुरुषाला, व्यक्तीला आणि स्त्रीला, स्त्री आणि पुरुष दोघांना अर्जन करायचे आहे, प्रयत्नाने प्राप्त करायचे आहे. म्हणून पुरुषार्थ म्हणजे हे 4 गोष्टी आपल्याला या जन्मामध्ये मिळवायच्या आहेत. याला पुरुषार्थ म्हटलेला, म्हणजे प्राप्त करायचे, प्रयत्न साध्य, प्रयत्नाने प्राप्त करायचे आहे. दैवानी याच्यामध्ये आपल्याला काही मिळणार नाही. धर्म आपण दैवावर सोडता कामा नये, अर्थही दैवावर सोडता कामा नये, कामही दैवावर सोडता कामा नये. तर 4ही पुरुषार्थ आपल्याला प्रयत्नाने साध्य करायचे आहे. ही अशी ऋषीमुनींची व्यवस्था आहे की हे 4ही पुरुषार्थ या मनुष्य शरीरामध्ये आलेल्या पुरुष आणि स्त्री दोघांनाही प्राप्त करून घ्यायचे आहेत. 4ही पुरुषार्थ धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. मग 4 पुरुषार्थाची प्राप्ती एक तुकाराम महाराजांविषयी फार सुंदर अभंग आहे. तुम्हाला कुणाला माहित असेल तर, हा पुरुषार्थ तुकाराम नाम घेता कापियम. मग त्या 4 पुरुषार्थापैकी काम आपण रात्रंदिवस मागे लागलेलो आहे, त्याचं मार्गदर्शन करण्यासाठी इथे काही आवश्यकता नाही, म्हणून ते तुर्तास बाजूला ठेवूया. मग राहिले 2 धर्म आणि मोक्ष. काम आणि अर्थ याचं हे कसे मिळवायचे, फार बुद्धिमान किंवा गरजेचा आणि मोक्ष प्राप्त करायचे प्रयत्न साध्य आहे. त्यासाठी कशी चिकाटी टिकवायची आणि आपणा सर्वांचा त्यावर कसा अधिकार आहे आणि तेच आपल्या
या मनुष्य शरीराच्या प्रवासाचं कसं अंतिम ध्येय आहे त्याचं आपण आजच्या विषयाच्या अनुषंगाने चिंतन करणार आहोत. मग मोक्ष आणि धर्म दोन, आणि या चार पुरुषामध्ये सुद्धा दोन काम आणि अर्थ ही जी आहेत ती दृश्य मानलेली आहेत आणि दोन अदृश्य, आणि मोक्ष आणि धर्म ही न दिसत. मग आपण आपला विषय चित्तशुद्धीची साधना हा असल्या कारणाने आपण आपल्याला संबंधित तेवढा विषय घेऊन पुढे जाऊया. मग चित्तशुद्धीची आवश्यकता का? तर जीवनामधलं जे परमप्रयोजन आहे, जो चौथा पुरुषार्थ आहे मोक्ष, तो प्राप्त करण्याच्या दृष्टीने चित्तशुद्धीची आपल्याला आवश्यकता आहे. म्हणजे चित्तशुद्धीची आवश्यकता का, हा जो आपला पहिला प्रश्न होता. तर पहिला प्रश्न, म्हणून जीवन यात्रे संपादन करायचे आहे. पुरुषार्थ संपादन केल्यावरच खऱ्या अर्थाने आपल्याला जीवनाला महत्व आहे. खऱ्या अर्थाने हे जीवनाची यामध्ये सफलता यशस्वीता आहे की तुका म्हणे जन्म विठ्ठलची एक देखलिया. म्हणजे तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया. म्हणजे मोक्ष हा जो पुरुषार्थ आहे हा प्राप्त न होता जर आपल्याला मरण आलं तर आपलं राहून गेलं. म्हणजे मनुष्य जन्माची जी इतिश्री आहे किंवा मनुष्य जन्माचं जे शिखर आहे ते आपल्याला काही गाठता आलं नाही. आपण जन्मोनजन्मी या अगोदर आपले जे जन्म झाले त्याच्यामध्ये काम आणि अर्थार्जन करतच आलो. फक्त आपण जे आचवलो आहे ते मोक्षाला आणि धर्माला. मग मोक्ष हा चौथा पुरुषार्थ कसा प्राप्त करून घ्यायचा आणि त्या मोक्षाचं स्वरूप काय. आता प्रत्येक शब्दाची व्याख्या आणि त्याच्या बुडात जर आपण जायचं म्हटलं तर मोक्ष म्हणजे काय बाबा, मोक्ष म्हणजे काय. चौथा पुरुषार्थ आहे, तो प्राप्त करायचा आहे असं ऋषीमुनींनी सांगितलेलं आहे, महापुरुषांनी सांगितलेलं आहे की हा चौथा पुरुषार्थ प्राप्त केल्याशिवाय आपल्या जीवनाची इतिश्री होऊ शकत नाही, आपलं जीवन परिपूर्णतेला प्राप्त होऊ शकत नाही, आपण आनंदाच्या शिखराला जाऊ शकत नाही. मग हा मोक्ष पुरुषार्थ म्हणजे काय, मोक्ष शब्दाचा अर्थ काय. तर मोक्ष शब्दाचा अर्थ फार व्याकरणदृष्ट्या किचकट न सांगता तुम्हाला सोपा असा अर्थ मी सांगतो. मोक्ष म्हणजे मोकळा होणे, मोक्ष म्हणजे मुक्त होणे, असा महाराजांनी सुद्धा ग्रामगीतेमध्ये म्हटलेला आहे. मुक्त तो मोकळा कोठे नाही आसक्तीचा लळा, असं ग्रामगीतेमध्ये महाराजांनी म्हटलेलं आहे. तर मोक्ष म्हणजे मुक्त होणे आणि मोकळा होणे, असा मोक्षाचा आपण एक सहज सुलभ असा सगळ्यांना जचेल पचेल असा एक साधा अर्थ सांगितला. पण वेदांत शास्त्रामध्ये मोक्षाची जी शास्त्रीय व्याख्या सांगितली ती शास्त्रीय व्याख्या म्हणजे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, असं मोक्षाची व्याख्या केली. म्हणजे मोक्ष या पुरुषार्थाची व्याख्या काय, तर जीवना आणखी त्याचा सूक्ष्म विचार केला तर दुःख प्राप्त आणि सुख जाऊ नये, पुन्हा रिटर्न आपल्याकडे येऊ नये. म्हणजे आहे ते दुःख जावं, दुःख पुन्हा येऊ नये. म्हणजे आत्यंतिक दुःखाची नावाचं आत्यंतिक म्हणजे दुःख, त्याला आपण वेदांत सुंदर शब्दरचना आहे, कारणासहित कार्याचा नाश. म्हणजे दुःखाचं जे कारण आहे त्या कारणाचा नाश. आयुर्वेदामध्ये जसं सांगितलेलं आहे त्रिदोष, त्या त्रिदोषामुळेच सारे आजार जळतात असं आयुर्वेदाने म्हटलेलं आहे.
आणि ॲलोपॅथीचे डॉक्टर आहेत ते सांगतात की तसं खाण्यात गेलं, पण आयुर्वेदाने सांगितलं की त्याला कारण त्रिदोष. तसं त्या कार्याचं जे कारण आहे, म्हणजे दुःख का आलं तर दुःखाचं जे कारण आहे ते कारणच निवृत्त होणे, म्हणजे कार्याची कारणासहित निवृत्ती, आत्यंतिक निवृत्ती, म्हणजे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. असं. जय गुरु. आवाज येतोय सर्वांना? तर आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हे मोक्षाची शास्त्रीय व्याख्या, जी वेदांत शास्त्रामध्ये विचारसागर रहस्य पंचीकरण या ग्रंथामध्ये केलेली आहे. मग चौथा पुरुषार्थ मोक्ष, मुक्त होणे, मोकळा होणे, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती होणे, परमानंदाची प्राप्ती होणे. बरं, आणखी मोक्षाचा एक तिसरा विचार, तिसरी व्याख्या, तर जीवाचं आणि ईश्वराचं मिलन होणे, ईश्वराचं दर्शन होणे, ईश्वराशी त्याचं तादात्म्य होणे, हे आणखी एक तिसरी व्याख्या मोक्षाची. जीवाला ईश्वराचं ध्यान होणे, ईश्वराचं दर्शन ही, आणि त्याच्या जीव तेथ जे होय तया नाम सुख, अशी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये विचाराची व्याख्या केली. किंबहुना जीव आत्मयासील आहे, जीवाला आत्मतत्वाची भेट होणे, आत्मतत्वाची ओळख होणे, किंबहुना आहे, तेथ जे होय तया नाम सुख, अशी ज्ञानेश्वर महाराजांनी आणखी एक व्याख्या केली. अशा अनेक व्याख्या केल्या. पुरुषार्थ जो चौथा आहे मोक्ष, त्या संदर्भाने. मग हा मोक्ष पुरुषार्थ प्राप्त करून घेण्यासाठी मग आपणा सर्वांना एक प्रश्न पडला असेल की तुम्ही सांगताय आणि आपल्या सर्व ऋषीमुनींनी सांगितलं, सर्व ग्रंथपंथ संप्रदाय सर्व महापुरुषांनी सांगितलं की आपल्या जीवनाचं जे मुख्य प्रयोजन आहे ते मोक्षप्राप्ती हे आहे. मग तुम्हा आम्हाला सर्वांना एक प्रश्न पडतो की ही मोक्षप्राप्ती आपण कशी करून घ्यायची, किंवा या मोक्षप्राप्तीचा प्रवास आपण सुरू कसा करायचा, किंवा या मार्गाकडे आपण कशा पद्धतीने या मार्गामध्ये पुढे जायचं, आणि मग हा मोक्ष प्राप्त करून घेण्यासाठी आम्ही कसं पुढे जायचं, हा प्रश्न आहे. आणि मी तुम्हाला सर्वांना एक माझी विनंती आहे की मी तुम्हाला पूर्वी सांगितलं की मी विद्वान नव्हे, तर तुम्ही माझ्या या व्याख्यानाकडे, प्रवचनाकडे विद्वत्ता या अंगाने बघूच नका. आणि मी विद्वत्ता या अंगाने तुमच्याशी संवाद साधत सुद्धा नाही आहे की तुम्हाला तो विषय समजावा आणि त्या विषयाकडे तुमची प्रवृत्ती व्हावी, त्या विषयातलं जे रहस्य आहे ते उलगडवण्याचा एक साधा सोपा आपण प्रयत्न करत आहोत की मोक्ष पुरुषार्थाची प्राप्ती कशी करावी, आम्ही हा अभ्यास सुरू कसा करावा, किंवा या अभ्यासामध्ये आम्ही हा अभ्यास आमचा पुढे कसा न्यावा, या अनुषंगाने आपण चिंतन करत आहोत. आणि तोच आपला आजचा विषय आहे की साधना. आणि सर्वांना एक विनंती आहे की आपण ज्या क्षेत्रामध्ये वावरत आहोत, आपण गुरुदेव सेवा मंडळाची मंडळी असाल, भारतामधल्या अन्य कुठल्याही धार्मिक संस्थेशी आपण निगडीत असाल, त्या संस्थेची, त्या ध्येयाची सेवा करणारी आपण मंडळी असाल, तर मी सर्वांना एक विनंती करतो की आपल्याला या जीवन प्रवासाच्या शेवटपर्यंत, मरणाच्या शेवटच्या श्वासापर्यंत साधक म्हणूनच राहायचं आहे. महाराजांनी सुद्धा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी एका ठिकाणी फार सुंदर म्हटलं, मै साधू नाही साधना हो. फार तुम्हाला कुणाला माहीत असेल ते की मै साधू नाही साधना हो. महाराजांनी आयुष्यभर स्वतःला साधकच समजले, साधक दशेतच वावरले. कारण ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं आहे की मी झालो म्हणे तो काहीच नव्हे. म्हणजे एखाद्याला वाटत असेल की झालं,
मला सर्व कळलं, मला सर्वच जगातलं कळून चुकलेलं आहे, आत्ता मला काही दुसरं काही करायचं शिल्लक राहिलेलं नाही, कुठली साधना करायची शिल्लक राहिलेली नाही, तर हे सर्वस्वी चुकीचं आहे. या भ्रमात तुम्ही कुणीही वावरू नये की मी विद्वान आहोत, तर असं या भ्रमात तर एक आपल्याला साधक म्हणून राहायचं आहे. आणि साधक म्हणून या विषयात पुढे कसं जायचं आहे त्याचं चिंतन आपण या निमित्ताने व्यक्त करत आहोत. मग मोक्ष पुरुषार्थ प्राप्त करून घेण्याच्या दृष्टीने मग जीवाला आत्मेची भेट होणे, जीवाला शिवाची भेट होणे, जीवाला ईश्वराशी भेट होणे, हे मुक्तीचं स्वरूप, हे मोक्षाचं स्वरूप. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती होणे, परमानंदाची प्राप्ती होणे, हे मोक्षाचं स्वरूप. हे एवढे सगळे मोक्षाचे स्वरूप. आणि विद्वान मंडळी याच्यापेक्षा आणखी 10-5 प्रकाराने हाच विषय तुम्हाला मला सांगू शकतात. मग हे मोक्षाचं स्वरूप प्राप्त करून घ्यायचं आणि हा पुरुषार्थ प्राप्त करून घ्यायचा. आणि एक टिळकांचं, लोकमान्य टिळकांचं एक फार छान वाक्य, प्रसिद्ध वाक्य तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच. हे टिळकांचं वाक्य थोडं मी सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे की स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे, म्हणजे मी जन्माला आलो, मला जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच. म्हणजे पारतंत्र्य हा माझा काही हक्क नाही. तसं महाराज म्हणतात की हे मानव तुझे नाही पता रहा कि तू ब्रह्म काही अंश है, कुल गोत्र तेरा ब्रह्म है. सुंदर लहर की बरं काय महाराजांचा. तर आपण ज्या ब्रह्मतत्वाचे अंश आहोत, जे परब्रह्मतत्व आपलं स्वरूप आहे, त्याला त्याची ओळख करून घेणे, त्याच्याशी समरस होणे, त्याला जाणणे हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे. हे मी सर्वांनी आपण सर्वांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे. हे आपल्या जीवनाचं मुख्य प्रयोजन आहे. आणि तसा जन्मसिद्ध आपल्याला हक्क प्राप्त झालेला आहे की त्या ईश्वर तत्वाला, परमतत्वाला, जे आपलंच स्वरूप आहे, जे आपणच आहो, पण आपल्याच स्वरूपाचं, कि म्हणजे आपुला आपण पया विसर जो धनंजया तोची मूळ येया अज्ञानाशी. तर आपल्याला जे विस्मरण झालेलं आहे, आपणच त्या ब्रह्मतत्वापासून, ईश्वर तत्वापासून जे दूर गेलेलो आहोत, तर ते प्राप्त करून घेण्याचा आपल्याला जन्मसिद्ध अधिकार आहे. आणि तेच आपल्या जीवनाचं परम प्रयोजन आहे. आणि ते प्राप्त न करता जर मरण आलं तर ज्ञानेश्वर महाराज हरिपाठामध्ये सुंदर म्हणतात, वाया एर झार हरिविन. तर समजायचं का ही जी यात्रा होती ती फुकट गेली. वाया एर झार हरिविन. बघा कसं म्हणजे किती सुंदर ज्ञानेश्वर महाराज सांगितलं की समजा मरण यायच्या अगोदर जर मोक्ष पुरुषार्थाची किंवा ईश्वराची जर भेट झाली नाही, तर समजायचं की आपण हे सगळं केलं, गाडी घेतली, बंगला घेतला, मोठं घर घेतलं, मोठं शेत घेतलं, पण हे सगळं वाया गेलं. म्हणजे पुरुषार्थ प्राप्त न करता जे केलं ते वाया गेलं. मग या पुरुषार्थ मग तुम्हाला, मला सगळ्यांना प्रश्न आहे की हो, आपण सगळे सांगून राहिलो, सर्व संत मंडळी सांगत आहे, आणि हे सर्व संत मंडळीच्या सांगण्यामध्ये, सर्व संत मंडळीच्या वाङ्मयामध्ये हाच विषय प्रामुख्याने प्रतिपादन केला आहे. महाराष्ट्रामध्ये किंवा संपूर्ण देशामध्ये कालप्रसंगी जे संत महापुरुष होऊन गेले, त्यांनी त्या काळाला धरून त्यावेळेच्या समाजाला दिशा दाखवण्याचं खूप मोठं काम केलं. त्यावेळेस समाजामधली जी अंधश्रद्धा असेल, जातीभेद असेल, अनिष्ट रूढी परंपरा असेल, तर ते कामही त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने समाजाप्रती केलं. पण संत वाङ्मयाचा उद्देश, प्रमुख उद्देश हा सामाजिक नसून तो तत्वज्ञानात्मक आहे. सामाजिक हे त्याचं गौण अंग आहे. म्हणजे सामाजिक हा जो विषय आहे हा थोडासा गौण अंगाने आहे. सर्व संत वाङ्मयाचं मुख्य प्रयोजन, त्याचा मुख्य उद्देश जीवाला, मनुष्याला आत्मतत्वाची भेट करून देणे, ईश्वराशी भेट करून देणे, ईश्वर दर्शन करून देणे, हे मुख्य प्रयोजन सर्व संत वाङ्मयाचं आहे. तुम्हाला ज्ञानेश्वर महाराजांची
ती सुंदर ओवी आठवत असेल, ये मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. तर ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा आपल्या याचं उद्देश सांगितलं की ये मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. म्हणजे ज्ञानेश्वरी व्यक्त करण्यामागची त्यांनी भूमिका सांगितली की या मराठीची या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. मग मंत्रेची वैरी मरे वाया का बांधावी कट्ट्यारे हा विषय गौण अंगाने, त्याबरोबर त्यांनी त्यावेळच्या समाजामध्ये सर्व संत मंडळींनी कामं केली, पण त्यांची मुख्य तळमळ ही होती की जीवाला ईश्वराचं ज्ञान करून देणे, जीवाला आत्मतत्वाकडे घेऊन जाणे, हा सर्व संत वाङ्मयाचा मुख्य उद्देश आहे. आणि त्या मुख्य उद्देशाचं जे स्वरूप आहे ते चौथा पुरुषार्थ ज्याची आपण आतापर्यंत चर्चा केली तो मोक्ष. आणि तो मोक्ष न करता ज्ञानेश्वर महाराज म्हणतात वाया एरझार हरिविण. तर तो मोक्ष चौथा पुरुषार्थ जर आपल्याला प्राप्त करता आला नाही तर आपला जगणं फेल गेलं असं म्हणायला ज्ञानेश्वर महाराज तरी काही कमी करत नाहीत. ज्ञानेश्वर महाराजांनी तर ज्ञानेश्वरीच्या चौथ्या अध्यायामध्ये फार सुंदर म्हटलेलं आहे की प्रपंचामध्ये रमणारे जे लोक आहेत ते तैसी विवेकाची शिवण देखती, विवेकाची भाषणे नती, वैराग्याची शिवण देखती, ते मूर्ख केवी पावती मज ईश्वराते. आपल्याला मूर्ख म्हणण्याला सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी काही कमी केलेलं नाही. विवेकाची भाषणे नती, वैराग्याची शिवण देखती, ते मूर्ख केवी पावती मज ईश्वराते. मग त्या ईश्वराचं ज्ञान करून घेणे हे मोक्षाचं स्वरूप असल्यामुळे मग तुम्हाला मला सगळ्यांना प्रश्न निर्माण व्हायला पाहिजे तुमच्या माझ्या सगळ्या मनामध्ये की तो मोक्ष कसा आपल्याला प्राप्त करून घेता येईल, त्या ईश्वराचं दर्शन कसं करून घेता येईल. तर ह्या गोष्टी नाही तर आपल्या मनामध्ये वेगळ्या गोष्टी येतात. आपल्याला महाराज कसं होता येईल, आपल्याला कीर्तनकार कसं होता येईल, आपल्याला विद्वान कसं होता येईल, आपल्याला पट्टीचा वक्ता कसं होता येईल, आपल्याला कसं चमचम करता येईल आणि कसं प्रसिद्धीच्या मागे आपल्याला लागता येईल. तर फार दुर्दैव आहे की आपण या संत वाङ्मयाकडे वळलो. त्यांनी तेच आपण कर. ते एकनाथ महाराजांनी जे चिरंजीव पद सांगितलं, ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा सांगितलं, ज्ञानेश्वर स्वस्तुती कानी ना ऐकावी, मी अमुका आणि तुम्ही किती सुंदर सांगितलंय ज्ञानेश्वर महाराजांनी, माझे असते पण लोपो. मी 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 तुकडोजी महाराजांनी सांगितलं, तुकड्या मी करे सर्व आधी तू. तर आपल्याला तुकाराम महाराजांनी सांगितलं, तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका धुरे. प्रवचन कीर्तन याच्यामध्ये आपल्याला एक वाईट अशी सवय लागलेली आहे की आपण त्या प्रसिद्धीच्या झोतामध्ये आपण असे वाहत चाललेलो आहे. उद्देशाने इकडे आलेला आहे आणि आपण भलतेच काहीतरी मागे धावून राहिलो. तुम्हाला मला हा प्रश्न पडायला पाहिजे, हा आपला बोलण्याचा मतितार्थ एवढा आहे, जीवन करता येईल. मला त्याच्याकडे माहिती आहे किंवा